कुठे नेऊन ठेवलाय हा देश माझा? कोणाला माझं म्हणावं? कोणाला भारतीय म्हणावं? भारतीय संस्कृती आपण विसरून गेलो सगळे. आपली एवढी चांगली मिठाई विसरून आपण ते केक आपल्याला आवडायला लागला आणि वाढदिवसाला आता केकशिवाय होत नाही. अरे लाडू वाटा ना. इतक्या प्रकारचे लाडू आहेत, इतक्या प्रकारची आपल्याकडं मिठाई आहे. त्याची मला काही-काहींची तर नावं पण आठवत नाहीत आणि माहिती पण नाहीत. जबरदस्त मिठाई आहे आपली एक नंबर. काय तो फालतू केक, त्यात ॲसिटिक ॲसिड, काय ते घाण यीस्ट आणि नुसती साखर आणि ते काय ते क्रीम. त्यात खायचं कमी, तोंडाला फसायचं जास्त आणि ते पण रात्री काळोखात 12 वाजता. काय त्याला अर्थ आहे का काही? तो भुताची वेळ आहे. त्या भुताच्या वेळेला तो बर्थडे. ते पण मारायचं त्याला पोराला. कुठेही कसंही हात साफ करून घ्यायचे आणि म्हणायचं बर्थडे. कसले घाणेरडेपणा आहे तो. काळ्या रात्री, काळे कपडे, कॅन्डल फुंकायची, दिवे विझवायचे. हा काय बर्थडे असतो का? मूर्खपणा सोडून द्या. आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. नाही तर सगळ्या गोष्टींची वाट लागायला वेळ लागणार नाही. पहिले ते संस्कृती संपवतात आणि मग तुम्हाला त्यांच्या धर्मात इझिली ते ओढून घेतात, कारण तुम्हाला तुमचा धर्म आवडेनासा होतो. तुम्हीच तुमचं पाळत नाही तर तुमची मुलं कशी पाळतील? तुमचा धर्म तुम्हाला समजत नाही, आठवत नाही आणि कळत-नकळत तुम्ही त्या धर्मात ओढले जाता आणि इनडायरेक्टली, डायरेक्टली कन्व्हर्ट होता. तेव्हा आपली संस्कृती सोडायची नाही. पहिलं केक सोडा. पहिलं कॅन्डल फुंकणं सोडा. आणि नाही म्हणजे नाहीच खायचा केक. कोणीही बर्थडे करू दे, आपण नाहीच खायचा. असं करत-करत आपण आपली संस्कृती टिकवायची असते. नाही म्हणायचं. मी त्या विदेशी संस्कृतीचे नाव कोणाला ठेवायचं नाही, पण मी विदेशी संस्कृती आपल्याला घ्यायचीच नाही असं बोलायचं. आपली टिकली तर खूप आहे आणि टिकवणं आणि पसरवणं तर अजून एक मोठं काम आहे. आधी पहिलं टिकवा, नंतर पसरवा. ते कसे पसरवता येतं आपल्याला मिठाई? कशी कॅडबरी पसरवली आपल्या तोंडात? कसे चॉकलेट पसरवले आपल्या तोंडात? आणि ते घाण कधीचं चॉकलेट, कधीची ती कॅडबरी आणि त्यात असल्या घाणेरड्या त्यात आळे निघते, काय निघतंय? माहिती तरी आहे का तुम्हाला काय त्याच्यात टाकलंय? आणि कसली ती कॉफी, त्याच्यात झुरळं-बिरळं काही पण असू शकतात. And it has been proved that it is going to be very dangerous because you don't even know what the contents are. त्यात काय आहे हेच तुम्हाला माहीत नाही आणि फार मोठा धोका आहे बरं याच्या पाठीमागे. ही विदेशी संस्कृती म्हणजे तुम्हाला कळत-नकळत विदेशी संस्कृतीच्या अंमलाखाली आणणं, म्हणजे तुम्हाला पारतंत्र्यात घेऊन जाणं. स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावह. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. स्वधर्म निधनम श्रेय. आपल्या धर्मासाठी आपण मेलो तरी चांगली गोष्ट आहे, पण परधर्म भयावह. आणि सगळा इतिहास बघा तुम्ही. आपल्याला कळत-नकळत ते आपल्या तोंडात घाण घालतायत. कळत-नकळत आणि आपल्याला बाटवतायत. तेव्हा हा शेवटचा चान्स आहे. प्लीज. केक, कॅन्डल, कॅडबरी, काळ्या रात्री 12 वाजता फटाके, बेकार मूर्खपणा. आपण दिवे लावतो, आरती करायची, ओवाळायचं. आपल्या जवळच्या लोकांमध्येच बर्थडे करायचा, बाहेर नाही करायचा. यू डोंट नो काय होतं ते. फेसबुकला जातं, त्याचा कोण काय भांडवल कसं करतं, त्याचा कसा उपयोग करतील सांगता येत नाही. त्याच्या पाठीमागे पण राजकारण आहे. बी अवे फ्रॉम मीडिया, बी अवे फ्रॉम सोशल मीडिया. आपला वाढदिवस, आपलं लग्न हे सगळं खाजगी आहे. काय आहे? खाजगी. दीज आर ऑल सॅक्रेड मुमेंट्स, स्पेशल मुमेंट्स, not to be shared for everybody. What is personal is not official, and what is official is not to be taken personal. What is personal is not to be social, and what is social should not go into your personal. Don't commit what you will have to omit, and don't omit what you will have to commit. आपण सनातनी आहोत, भारतीय आहोत आणि आपल्याला सनातन आणि भारतीय टिकवणं अत्यंत जरुरी आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सनातन आणि भारतीयता टिकवणार. खून करू शकता तुम्ही माझा, पण सनातनसाठी जर मी मेलो तर त्याच्यासारखं चांगली गोष्ट काहीच नाही. देयर शुड बी अ पर्पज फॉर लाईफ. इफ देयर इज नो पर्पज फॉर युअर लाईफ अँड यू आर जस्ट लिव्हिंग बिकॉज यू आर नॉट डेड, दॅट मीन्स यू आर ऑलरेडी डेड. योर पर्पज इज लिव फॉर व्हाट इज राइट, एंड द राइट इज सनातन. क्योंकि दो ही धर्म है दुनिया में, एक तो सनातन नहीं तो शैतान.
टेक दिस वर्ड्स वेरी राइटली एंड इट इज राइट मीनिंग एंड देन यू विल अंडरस्टैंड वेरी लेट. दो ही धर्म है दुनिया में, एक तो सनातन नहीं तो शैतान. इसलिए आप सच्चे सनातनी हो, आप भारतीय हो, और आप भारतीय संस्कृति टिकाओगे और उसके लिए मरोगे और लोगों को भी बदलाओगे, क्योंकि जागो जगाओ और नहीं तो भागो और भगाओ. सनातन को अपनाओ, सनातनी बनाओ, सनातन को बचाओ और सनातन के लिए साम दाम दंड भेद जो भी हो करो, लेकिन सनातन बचाओ, क्योंकि बहुत टाइम कम है. बहुत टाइम कम है. मैं कैसे बताऊँ आपको, बहुत टाइम कम है. प्लीज़ सनातन बचाओ, सनातन बढ़ाओ और सनातन के लिए मरो. वैसे भी मर रहे हो तो सनातन के लिए मरो. आखिरी चांस है.